एखाद्या गोष्टीच्या वापराचं निर्धारण करणे याचा अर्थ वक्फ करणे। या ट्रिपल तलाक विधेयकामुळे भलं झालेली एक स्त्री सरकारने मला दाखवावी। त्यांना इस्लाम धर्माचा काय माहिती आहे हो? आपण चॅलेंज करू शकतो। हे चुकीचं इंटरप्रेट करतायत। हा भारत हा सेक्युलर देश आहे, तरी पण धार्मिक व्यवस्था वेगळ्या आहेत। मग दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा डायरेक्टली मी त्यांच्यावरती आरोप करतो। हा त्यांचा निर्णय घेतलेला त्यांनी, ते आम्ही होऊ देणार नाही। ते कथापि आम्हाला मान्य, आमचा वक्फ बोर्ड सक्षम आहे। वक्फ बोर्डचे लोक त्याला टॅकल करू शकतात, शासनाचा त्याच्यामुळे हस्तक्षेप नको। वक्फ या शब्दाचा अर्थ काय, या वक्फची सुरुवात कधीपासून झाली, त्याचा धार्मिक इतिहास काय आहे, त्याला कायद्याच्या चौकटीत कधी बसवण्यात आलं आणि आत्ताच या वक्फचं विधेयक आणण्याचं कारण काय आहे, आत्ताच बदल का करावेसे वाटतायत, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्याच्या मनात असतील। या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मुस्लिम धर्मशास्त्राचा अभ्यास असलेले काही लोक आहेत, काही कायद्याचा अभ्यास असलेले देखील आहेत। सर्वात आधी वक्फ या शब्दाचा अर्थ, तुमचं नाव सांगा। मी ॲडव्होकेट समीर शेख। वक्फ म्हणजे टू डेडिकेट समथिंग, एखाद्या गोष्टीच्या वापराचं निर्धारण करणे याचा अर्थ वक्फ करणे। फॉर एक्झाम्पल की एखादी गोष्ट माझ्याकडे एक रूम आहे, तो मी लायब्ररी म्हणून दिला, तर लोकांनी येऊन तिथे वाचन करावे हा त्याचा एक लिमिटेड हेतू होतो आणि ते वाचनासाठीच ती जागा वापरली जाते, ह्याला वक्फ करणे म्हणतात। अच्छा, म्हणजे तेवढ्याच कारणासाठी त्या वस्तूचा, त्या मालमत्तेचा किंवा त्या जागेचा उपयोग होणं वक्फ या शब्दामध्ये अपेक्षित आहे, बरोबर। आता मग वक्फची सुरुवात कशी झाली, सर्वात आधी वक्फ कधी अस्तित्वात आलं? वक्फची सुरुवात प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळापासून झाली। ज्यावेळेस प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करून मक्कावरून मदिनाला आले, तर त्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी आणि त्यांचे एक ऑफिस असावं अशा पद्धतीने मस्जिदच्या कामासाठी एका सहाबीने आपली स्वतःचं घर देऊ केलं। एका अनुयायाने त्यांचं घर दिलं, तर ते घर जर का पाहिलं तर ते पहिला वक्फ आहे आणि त्या घराचा उपयोग हा धर्म प्रसारासाठी, लोकांच्या गोरगरीब लोकांच्या राहण्यासाठी, कारण त्यानंतर त्या ठिकाणी असावे सुप्पा म्हणून असे 70 लोक झालेत जे त्या ठिकाणी गरीब लोक होते, त्यांना नेसायला वस्त्र नव्हती, ते त्या घराच्या तिथे बसून असायचे, लोक त्यांना आपल्याकडे काय असेल तर त्यांना खायला द्यायचे, तर असं गोरगरिबांसाठी अशी ती वक्फची व्यवस्था केली होती। मग हे पहिलं वक्फ म्हणजे प्रेषित मोहम्मदांसाठी मदिनेमध्ये राहण्यासाठी जागा निश्चित केली गेली। ते त्यानंतर मग या वक्फचा इतिहास कसा पुढे सरकत गेला, वेगवेगळ्या राजवटींमध्ये काय काय नक्की या वक्फबाबत निर्णय झाले? कुराणामध्ये वेळोवेळी दानाचा दान देण्यासाठी लोकांना हे करण्यात आलं, सांगण्यात आलं आणि कुराणामध्ये एक आयत आली की कुंतुम खैरुम उम्मती उखरिजत लिन्नास, की वेगवेगळे जे प्रॉफिट्स आले, जे प्रेषित आले, त्यांच्याबरोबर त्यांची कौम होती, त्यांच्याबरोबर त्यांची उम्मत होती, तुम्ही सगळ्यात चांगली उम्मत आहात आणि तुमचा चांगले याच्यासाठी आहात की तुमच्याकडून नास म्हणजे इन्सान लोकांना, लिन नास यांचा नफा होईल, यांना फायदा पोहोचेल आणि हे तुमचं काम आहे, असं कुराणामध्ये सांगितलं गेलं। हे आयत आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय आयत आल्या ज्यामुळे मुसलमान फार प्रभावित झाले आणि ते स्वतःच्या मालमत्ता, फक्त मुसलमान नव्हे तर गैरमुस्लिम लोक देखील याच्यामध्ये प्रभावित झाले आणि ते स्वतःच्या मालमत्ता ह्या लोकांना दान करू लागले आणि दान केल्यानंतर त्याचं जे मॅनेजमेंट आहे हे त्या काळाच्या, प्रत्येक काळाच्या जो कोणी त्याचा मॅनेजर असेल त्याच्याकडे द्यायला लागले, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने किंवा संपूर्णपणे 99% मुसलमान लोक झाले। या मुस्लिम लोकांना त्यांनी त्यांच्या मॅनेजमेंट दिल्या, हे तुम्ही मॅनेजमेंट ह्या तुम्ही मॅनेज करा आणि याचा जो फायदा आहे हा गोरगरिबांना, त्याच्या गरजू लोकांना तर पोहोचवा। हे प्रत्येक कालखंडामध्ये म्हणजे भारतामध्ये जेव्हा मुघलांचं या ठिकाणी राज्य होतं, अकबराच्या काळामध्ये असेल किंवा त्याच्याही आधी असेल किंवा त्यानंतर असेल, प्रत्येक टप्प्यामध्ये त्या राजाच्या एका जबाबदार व्यक्तीकडे या वक्फचं मॅनेजमेंट राहायचं, नियोजन राहायचं। बघा, भारतात इस्लाम आला सुफी लोकांमुळे। सुफी संप्रदायाचे लोक केरळमध्ये आले, ठाण्यामध्ये आले, पंजाबमध्ये आले, सिंध प्रांतात आले, त्याच्यानंतर वेगवेगळे लोक येत झाले, राजे महाराजे आले। महमूद गझनवीचे वडील अमीर सुबुक्तुगीन हा एक पहिला हे होता, तो सुबुक्तगीन म्हणून, सुबुक तेगीन म्हणजे सुबुक राजकुमार, सुबुक नावाचा राजकुमार, हा तेगीन हा एक आक्रमक झाला। त्याच्यानंतर महमूद गझनवीचे अनेक हे आले, त्या लोकांनी काही सिस्टीम बसवल्या
परंतु हे परदेशी आक्रमक आहे, ते यायचे इथं लढाई करायची, निघून जायचे. परंतु सुफी लोक इथं आले, त्यांनी ते नाव नाही घेतलं, त्यांनी एरिया नाही कमावला, त्यांनी राज्य नाही कमावलं, राज्यकर्ते नाही झाले, ते इथल्या लोकांच्या मध्ये राहिले, त्यांची सेवा केली आणि ते मरून गेले. त्या सुफी संतांचे जे काही उत्सव आहेत ते आज देखील सगळे साजरे केले जातात. ह्या सुफी लोकांचा संबंध हा त्या सुफी लोकांना ज्या मालमत्ता इथल्या जनतेने दिल्या किंवा इथल्या मुसलमानांनी विकत घेऊन आपल्या त्या मालमत्ता त्यांना सुफी लोकांना दिल्या, ह्या मालमत्ता भारतामध्ये ह्या सगळ्या हे केल्या, जतन केल्यात आल्या. वक्फचा सुफिझमशी निकटचा संबंध आहे, किंबहुना या सुफिझम मुळेच वक्फ भारतामध्ये सुरू झाला, अवतरलं किंवा पुढे वाढलं. बरोबर आहे. सुफिझम हा एक प्रमुख स्रोत आहे वक्फच्या भारतामध्ये इंट्रोडक्शनचा. आता वेगवेगळ्या राजवटी मध्ये हे सुरू होतं, दान करणं गरजूंना. आत्ताचा जो काही कायदा आहे, कालपर्यंतचा जो आहे, तर त्याची निर्मिती कधी झाली? ब्रिटिश काळात झाली असेल तर त्याला कारण काय ठरलं? बघा, 1860 मध्ये ब्रिटिश सरकारने सर्व संस्थान, 1860च्या अगोदर म्हणजे 1850 पासून ही कारवाई चालू झाली की 1857चा उठाव व्हायला एक कारण ते पण होतं. परंतु 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने सर्व धर्माच्या ज्या संपत्ती होता त्याचा सर्व्हे करण्याचं काम हाती घेतलं, जे 1860 मध्ये संपूर्ण भारतभर एलिनेशन रिपोर्ट तयार केले गेले आणि हे एलिनेशन रिपोर्ट आजही आहेत. आणि तेच एलिनेशन रिपोर्ट एखादी मालमत्ता वक्फ आहे किंवा नाहीये, देवस्थान आहे किंवा नाहीये, देवस्थान असेल तर ते इनाम वर्ग 1 आहे, 2 आहे, 3 आहे, कुठल्या वर्गातले इनाम आहे, किंवा इनाम वर्गामध्ये 7 प्रकारचे इनाम असतात, तर त्यापैकी कुठले इनाम आहे हे ठरवण्यासाठी आज देखील एलिनेशन रिपोर्टचाच आसरा घेतला जातो. तेव्हापासून हे याला कायद्याचं स्वरूप आलं. तेव्हापासून याला कायद्याचं स्वरूप आलं. 1923 मध्ये एक कायदा बनला वक्फ ऍक्ट, आणि त्याच्यानंतर मग त्यावेळी ब्रिटिशांना का वाटलं की हे करावं? हां, त्याचं कारण आहे की या मालमत्तेमध्ये दोन प्रकारचे वाद सुरू झाले. एक तर एक आहे की जे मुसलमान त्याचे मॅनेजर्स होते हे त्याला स्वतःची मालक असल्यासारखे वापरू लागले, आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये अतिक्रमण होऊ लागली. ते सर्व धर्मीय लोकांची, याला काही धर्मीय अथवा जातीय लढा नव्हता. तर यापासून वाचण्यासाठी की ही जागा जी आहे ही परमेश्वराच्या नावासाठी दिलेली आहे, ही कुणाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही. त्यामुळं जे मुसलमान ह्या मालमत्तेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजतायत किंवा घोषित करतायत किंवा त्याप्रमाणे त्याचा वापर करतायत, त्यांच्यावर प्रतिबंध आणण्याचा एक हेतू, म्हणजे अनेक हेतू होते, त्यापैकी एक हेतू हा पण होता की या लोकांना प्रतिबंधित करणे, म्हणून 1923चा कायदा आला. आणि तेव्हापासून हा वक्फचा कायदा आहे. आता आपण आता जे काही घडतंय तर त्याकडे वळूयात. आता जो काही बदल केला जातो आहे संसदेमध्ये विधेयक सादर केल्यानंतर, तर त्यांनी काय बदल होणार आहेत असं तुम्हाला वाटतं? बघा, जे सरकारने बदल आणले, मग त्याच्यानंतर JPC जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी आल्यानंतर अनेक बदल कॅन्सल पण केले. त्याच्यामध्ये एक प्रमुख बदल हा होता की हा कायदा रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने, हे जे बदल आणले होते त्यांनी हे रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने आणले होते. त्याचा अर्थ काय की आज जर एखादा कायदा लागू झाला तर हा असा लागू होईल जसं की तो बाबा आदमच्या काळापासून लागू आहे. तर ते आता त्याच्यामध्ये ते माघार घेतलेली त्यांनी की आम्ही असं नाही आजपासून चालू करू. म्हणजे सरकारला हा कायदा आणून लोकांचा फायदा करायचा नाहीये, तर लोकांच्याकडे म्हणजे विशिष्ट धर्माच्या लोक, थोडक्यात म्हणजे मुसलमानांच्याकडे जे आहे, जे काही आहे ते त्यांच्याकडनं काढून घ्यायचंय. सरकार मुस्लिम विरोधी नसलं असतं तर सरकारमध्ये कमीत कमी वक्फ मंत्री मुसलमानांना बसवला असता. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये एकही मुसलमान घेतलेलं नाहीये, याच्यावरून सरकारची मनोवृत्ती कळून येते. मी आरोप लावत नाहीये, हा पुरावा, हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा हा विषय आहे की तुम्ही आरोप करताय, पण सरकारकडून असं म्हटलं जातंय की आम्ही हे जे काही करतो आहोत तो मुस्लिमांच्या भल्यासाठीच करतो आहोत, जे गरीब मुसलमान आहेत तर त्यांना या वक्फचा उपयोग व्हावा यासाठीच आम्ही हे करतोय. सरकारने गरीब मुसलमान म्हणजे मुस्लिम स्त्रिया, मुस्लिमांमध्ये गरीब म्हणजे सगळ्या त्यांच्या प्रत्येक समाजामध्ये गरीब ह्या खऱ्या अर्थाने स्त्रिया असतात. तर मुस्लिम गरीब, त्यांच्या स्त्रिया जास्त गरीब, तर त्या मुस्लिम स्त्रियांना हक्क देण्यासाठी सरकारने 3 तलाक ट्रिपल विधेयक आणलं होतं. ह्या ट्रिपल तलाक विधेयकामुळे भलं झालेली एक स्त्री सरकारने मला दाखवावी. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ की एक स्त्री आणा, ते नकली आणू शकतील एखादी बीजेपीची बुरका घालून, तर त्याच्यात काही वाद नाही. त्यांचं दॅट इज देअर मोडस ऑफ ऑपरेंडी आहे त्यांची. परंतु
खऱ्या अर्थाने जिचं भरं झालं तलाक ऍक्टने अशी एकही महिला उभ्या भारतवर्षामध्ये अशी महिला अवेलेबल नाही. आपण पुन्हा या वक्फच्या विषयावरती येऊयात की आपण बघतो की वक्फच्या जमिनींमध्ये होणारे गैरव्यवहार अनेक वर्षांपासून होत आहेत किंवा वक्फच्या जमिनी वेगळ्याच कारणासाठी वापरल्या जात आहेत हे आपण पाहतो आहोत किंवा वक्फच्या जमिनी राजकीय व्यक्ती किंवा राजकीय व्यक्तींशी संबंधित लोक हडप करतायत. अशा अनेक आहेत, अनेक प्रकरणं कोर्टात देखील आहेत. तर मग सरकार तेच म्हणतंय की आम्हाला हे सगळं जे आहे ते दुरुस्त करायचंय म्हणून हे आम्ही आणतोय. सरकार याच्यामध्ये अक्षरशः दिशाभूल करत आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हटले तर ट्रिब्युनल जो आहे त्याला अंतिम अधिकार आहे असं ते भासवतात. पण ट्रिब्युनल हा रेल्वेचा वेगळा आहे, आमचा सुद्धा वेगळा आहे. आणि ट्रिब्युनलमध्ये जो निकाल झाला त्याला आज पावे तो आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये अंबानीची जागा आहे, ते सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये चालूच आहे. सरकार दिशाभूल करत आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हटल्यावर नॉन मुस्लिमचा इन्व्हॉल्वमेंट आमचा जो आहे हा कलामी पाकमध्ये लिहिलेला जो आमचा जो फंडामेंटल राईट आहे ते हिरकावून घेत आहे ते. तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हटल्यावर नॉन मुस्लिम बॉडीवर नाही पाहिजे, कारण आम्ही कुठल्याही याच्यावर जाऊ शकत नाही. म्हणजे हिंदूंच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये जसं तुम्ही जाऊ शकत नाही तसं तुमचं म्हणणं आहे की त्यांनी याच्यामध्ये जे दिशाभूल करून ते बदल आणलं 14 जे दाखवतात ते फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही कतपी त्याच्यामध्ये दुसरे कम्युनिटी यांना इन्व्हॉल्वमेंट, त्यांना इस्लाम धर्माचा काय माहिती आहे हो, ते कशाला बॉडीवर येणार. आणि ते त्यांनी जे भाव उचललंय की ट्रिब्युनल इज द फायनल, तसं नाही आहे. ट्रिब्युनलला आपण सुप्रीम कोर्टात हायकोर्टात चॅलेंज करू शकतो. अंबानीचा जो मॅटर आहे तो सुप्रीम कोर्टात चालू आहे. तर दिशाभूल वक्फचा आहे अंबानींचा. हो. काय जरा सांगा बरं. ते ऍक्च्युली बॉम्बेला जी जागा त्यांनी ते राहतात, अँटेलियाची जागा वक्फची आहे आहे आणि त्याचं अंबानी चालतात राहतात ते. तसंच काल परवा आपल्या पुण्यामध्ये इमामबाड्याचा कशी घेतली ती जरा त्याचा इतिहास आधी सांगा. त्याचं आमचे वकील साहेब सांगतील. ते ट्रस्ट लोकांनी विकली असतं जागा, तो मुद्दा नाहीये. ट्रस्ट लोक भ्रष्ट माहितीये, वक्फ बोर्डची व्यवस्था भ्रष्टही माहितीये, सगळ्या मुस्लिमांना माहितीये. परंतु सरकारने ती भ्रष्टची व्यवस्था आहे ती मोलकडीत न आणता त्या सुधारणा करायला पाहिजे. या सुधारणा अशा होऊ शकत नाहीये. ट्रिब्युनलचा मुद्दा यांनी सांगितला. ट्रिब्युनलमध्ये जे निर्णय होतात त्याला हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आपण चॅलेंज करू शकतो. हे चुकीचं इंटरप्रेट करतायत, चॅलेंज करू शकत नाही म्हणून. आणि आज ज्या वक्फच्या जागा आहेत त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम लोकांच्या खूप म्हणजे ताबे आहेत त्याच्यामध्ये, आणि ते लिटिगेशन तयार झाले जागेचे. त्या करण्यासाठी सरकारने कायदे आणावे लागत आहेत. आणि दुसरा मुद्दा असा होता ही सर्व गोष्टी की आता जे दोन नॉन मुस्लिम ते वक्फ बोर्डाच्या बोर्डावर घेणार आहेत. उद्या राम मंदिराचं एवढं मोठं ट्रस्ट त्यांनी चालू केलेलं आहे, ते दोन मुस्लिम ते घेणार आहेत का त्या ट्रस्टवर? नाही घेऊ शकत नाही. आमची इच्छा नाहीये, आमचा आग्रह पण नाही जायला पाहिजे. पण दोन्ही धर्माचं किती असलं तरी भारत हा सेक्युलर देश आहे, तरी पण धार्मिक व्यवस्था वेगळ्या आहेत. आज वक्फच्या गोष्टीला वकील साहेबांनी सांगितलं की त्या जागा त्या गोष्टीला त्या कारणासाठी समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्याच्या जागा आहेत त्यासाठी ते वापरलं यायला हव्या, ते होत नाहीये. ते दुर्दैव आहे समाजाचं. आज जी अवस्था आहे की ती वक्फचे बोर्ड आहे पण तिथले जे ट्रस्टी तेही उघडून खात आहेत. तो मुद्दा हे नाहीये. व्यवस्था भ्रष्ट आहे, परंतु ती व्यवस्था मोडकळीत काढा असं सर्वसामान्य समाजाची अजिबात मागणी नाहीये. ती व्यवस्था चांगली सुधारवा म्हणजे नक्की काय एकूण जागा किती आहेत महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये, अंदाजे किती जागा आहेत, कशा स्वरूपाच्या आहेत? बघा, जागा ज्या आहेत या धार्मिक स्वरूपाच्या जागा आहेत. जवळपास 6 लाख हेक्टर जागा आहे असं संपूर्ण भारतामध्ये. रेल्वेनंतर सगळ्यात मोठी जागा वक्फ बोर्डाच्या नावावर आहे, हातात नाही आहे. कारण 90% जास्त जमिनीवर अतिक्रमण आहेत आणि सगळ्यात जास्त अतिक्रमण ही वेगवेगळ्या सरकारांची आहेत. इव्हन आपण ज्या जागेवर उभे आहोत ही जागा इथून 84 एकराचा हा जो पट्टा आहे हा वक्फचा पट्टा आहे आणि निर्विवाद वक्फचा पट्टा आहे. कोणी दिली होती ती जागा? ही जागा म्हणजे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. आम्ही आता जिथे उभा आहोत ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय. वेगळ्या वादाला मला तोंड फोडायचं नाहीये, परंतु जर का एलिनेशन रिपोर्ट पाहिला गेला तर अनेक जागा ह्या वक्फच्या जागा आहेत हे लक्षात येईल. बरं, अशा जागा वेगवेगळे न्यायालय, वेगवेगळे कलेक्टर ऑफिसेस, वेगवेगळे रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी ह्या वक्फच्या जागेवर बांधले गेलेले आहेत. तर सरकारचं अतिक्रमण हे सगळ्यात मोठं अतिक्रमण आहे. तर हे हटवणं, हटवायला काय लागणार आहे? कायदा लागणार आहे. कायदा आहे का? आहे. मग बदलायचं कशाला?
तो कायदा वापरा. सेक्शन 84 सेक्शन 85 म्हणतंय की याच्यामध्ये वक्फ आहे त्या कायद्याच्या माध्यमातून सुधारणा करता येतील. एवढा सगळा गोंधळ झालाय किंवा इतकी सगळी अतिक्रमणं झाली. पहिला कायदा 23 मध्ये झाला, दुसरा कायदा स्वतंत्र भारतामध्ये 1956 साली झाला, तिसरा वेळ 1991 साली झाला. म्हणजे सुधारित वक्फ कायद्याला आपण त्याला म्हणतो 91 सुधारणा झाली त्याच्यामध्ये. हा ना 95 मध्ये आता जो कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये त्यात सुधारणा करण्यासाठी दुसरा कायदा परत आणतायत. पण हा कायदा आणण्याचा उद्देश सरकारच्या उद्देशावर मुस्लिम समाजाचा अजिबात भरोसा नाही. याच्या आधी जे काही सुधारणा झाल्या असतील त्यावेळी पण विरोध झाला असेल. नाही तेव्हा काँग्रेस तेव्हा मुस्लिम समाजाला विश्वास घेऊन झालं ना. काँग्रेसचा कारभार होता, मुस्लिम समाजाला त्यांनी विश्वास घेतलं. जेवढा काही ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड वगैरे आहे त्यांच्या घेऊन त्यांनी कायदा बनवला होता. आता पण सरकारने त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन कायदा बनवावा. आमची ना नाहीये, परंतु त्यांनी एकतर्फी कायदा करू नये, मुस्लिम समाजाला लादू नये. यातनं प्रचंड असंतोष निर्माण होऊ शकतो भविष्यामध्ये. नाही, आता नक्की आक्षेप कुठल्या मुद्द्यांना आहे? नवीन विधेयकामध्ये असे कुठले मुद्दे आहेत की जे तुम्हाला वाटतं की नाही पाहिजे? बघा, सगळ्यात मोठा आक्षेप हे सरकारच्या नियतला आहे. सरकारचं जे इंटेन्शन आहे हे क्लिअर नाहीये. सरकार 32 लाख मुसलमानांना रमजानचं किट पोहोचवून जर का सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला मुस्लिमांचा परिषद किंवा मसिहा जर घोषित करायला बघत असेल तर याला सर्वसामान्य मुस्लिमांचा विरोध आहे. काय सरकारचं इंटेन्शन हे 2014 पासून हे सरकार आल्यापासून हे सरकार आणि सरकारचे जे मंत्री आहेत, महाराष्ट्रातले मंत्री घ्या किंवा केंद्रातले मंत्री घ्या, यांचं एकही वक्तव्य मुसलमानांच्या बाजूने नाहीये किंवा मुसलमानांना न्याय देणार नाहीये. जे बोलू शकत नाही ते देणार कसे? कमीत कमी बोलण्यापासून तर सुरुवात करावी. यांना सुप्रीम कोर्टाने झापलं. आता लेटेस्टमध्ये सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र शासनाला निपुंसक सरकार म्हणलेले. परंतु हे सगळं म्हणलेलं सगळं होत असताना ऍज अ सरकार म्हणून, ऍज अ रुलिंग पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक ठिकाणी फेल गेलेली आहे. त्यांनी किती जरी मुस्लिम प्रेमाचा आव दाखवला तर पुतना मावशीने जसं दूध पाजायचा प्रयत्न केला होता श्रीकृष्णाला, तसं हे दूध पाजायचा प्रयत्न मुस्लिम समाजाला वक्फ विधेयकाच्या मार्गातून करू नये ही आमची नम्र विनंती आहे. पण सुधारणा करायला आम्ही तयार आहोत असं सरकार म्हणतंय ना. काय हरकत आहे असं सरकारचं म्हणणं? मग सरकारने मुस्लिम जे ऍडव्होकेट्स आहेत, जे रिटायर्ड जे सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत, त्यांची एक कमिटी नेमावी, त्यांना द्यावे ना, त्यांना त्याचे अधिकार द्यावे. बघा, मुस्लिम समाजामध्ये कुठल्याही गोष्ट करताना एखाद्या माणसाचा मूळ इंटेन्शन इन्नमल आमालू बिनियात ही बुखारी शरीफची पहिली हदीसचा एक तुकडा आहे. त्या हदीसचा एक भाग आहे की प्रत्येक माणसाच्या कर्मामागे त्याची नियत, त्याचं इंटेन्शन, त्याचा हेतू हा पाहिला गेला पाहिजे. मग हे करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ आहे का? बरोबर आहे का? मग हा हेतू पाहणे हे मुस्लिम धर्मामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत. ह्या जर का तुम्ही म्हणता की आम्हाला पाळू नये तर मग कसं काय चालणार? आम्हाला एखाद्या आमच्या धर्मामध्ये सुधारणा घडवायच्या आहेत. आम्हाला स्वतःला माहिती काय चुकते काय नाही. बदल करण्याची गरज तुम्हाला वाटते? वक्फच्या एकूण कारभारामध्ये किंवा आतापर्यंतच्या मध्ये बदल करण्याची गरज वाटते? ज्या पद्धतीने हे सरकार करते त्या पद्धतीने अजिबात बदल करायची गरज नाही. कशा पद्धतीने करायचं? नवरा एखाद्या बायकोचा नवरा दारुडा आहे याचा अर्थ त्या नवऱ्याला फाशी द्या असं तर होत नाही. तुम्ही वक्फ बोर्ड करप्ट असेल, काय लोकांचे आरोप असतील, परंतु याचा अर्थ ते वक्फ बोर्डच मोडकळीत काढा आणि ते त्याचे सगळे अधिकार काढून घ्या आणि त्या बाईला ती विधवा करून गाव जेवण बनवा. अशा प्रकारचं म्हणजे ह्या सगळ्या जमिनी आहेत, हे एकदा पोरक्या झाल्या तर ह्या गाव जेवण बनणार आहेत. अच्छा. तर त्यामुळं ह्या सरकार जमिनींचा पण काही त्याच्यामध्ये उद्देश? 100% जमिनीवर सरकारची नजर आहे. अहो, जे विस्टा जो प्रोजेक्ट झालेला आहे याच्यामध्ये देखील काही वक्फ बोर्डाची जमीन आहे असं अशी माझी माहिती आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये या सोफिझम ज्या दर्ग्या आहेत ना, दर्ग्यांना इनामी जमिनी मोठे मिळाल्या तेव्हा राज्याकडनं, बादशाहकडनं इनामी त्या दर्गाच्या व्यवस्था लावण्यासाठी त्या जमिनी प्रचंड प्रमाणात दर्ग्याच्या सगळ्या, आणि त्याच्यावर अतिक्रमण जास्त झालेले जागेवर, आणि त्या गावागावामध्ये त्या जागा आहेत आणि त्याच्यावर अतिक्रमण झाल्यामुळे सगळा वाद उभा राहिलेला आहे. फक्त विषय धार्मिक नाही असं तुमचं म्हणणं आहे? हे सगळं पण आहे. पुणे शहरात बहुतांश जागा, जसं पुणे शहरात कामशेतचा पूर आला. पूर आल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस प्रशासन यांनी त्यावेळेस पूरग्रस्तांना जागा वकफच्या जागेत त्यांना दिल्या. जे मुंजेरी संजय झालं ते. पुनर्वसन, मुंजेरी निस्बत मुंजेरी हयात या आधीचं नाव, त्या जागा दिल्या. त्यानंतर कालांतराने वाकडेवाडी येथे गेल्यानंतर वाकडेवाडीचे आपले ऍग्रिकल्चर कॉलेज पासून तर पुणे युनिव्हर्सिटीची ही जागा वकफची आहे, ती आम्ही अशीच दिलेली. वकफची जागेचा त्यांनी सरकारी कामासाठी वापर करून घेतला. आता ते लबाड लाडक्यांना विकायचा प्लॅन आहे भारतीय जनता पार्टीचा. हा उद्देश एकदम क्लिअर झालाय, कारण की काही 2-3 वर्षापासून वकफला कुठंतरी एक वकफ हा मुस्लिम समाजाचा एक नाव आहे,
ते संपूर्ण भारतामध्ये एक वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आलं की बळकावलेल्या जागा, बळकावलेल्या नाही, त्या सुफी संतांना अर्पण केलेल्या जागा आहेत. अल्लाच्या कामासाठी, चांगल्या कामासाठी अर्पण केलेल्या जागाचा हा उद्देश वेगळा देत आहेत. आणि हे वक्फचा कायदा तरतूद करून काय करणार, मग दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा डायरेक्टली मी त्यांच्यावरती आरोप करतो. हा त्यांचा निर्णय घेतलेला त्यांनी, ते आम्ही होऊ देणार नाही. भारत हा स्वतंत्र आहे, भारत हा संविधानाच्या हिशोबाने चालतो, लोकतंत्र आहे. इथं अशा लबाड लाडक्यांना एकदा किंवा चान्स दिला तर हे सारखे आमचे बाप बनणार, यांना आम्ही बाप बनवू देणार नाही आमचे. हा आमचा उद्देश आहे. कारण की समितीचं कळलं मुस्लिम समाजाची स्थिती काय सत्ताच्या म्हणजे अख्ख्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. या जमिनीचा उपयोग करून मुस्लिम समाजामध्ये एक प्रकारची प्रगतीचा एक मोठा नवीन मार्ग उभं राहू शकतो. त्यासाठी सरकार नक्की प्रयत्न करावे. मोठ्या जागेचा जागा घेऊन करण्यापेक्षा सर्वत्र समाज स्थिती काय आहे त्याच्यासाठी त्या जमिनी वापरता आल्या समाजाच्या उन्नतीसाठी, तर मुस्लिम समाज त्याचं स्वागतच करेल ना, का करणार नाही स्वागत. पण ते त्यांचा उद्देश नाही ना, हे समाजाला कळतंय. त्यांनी त्याप्रमाणे सरकारने पण तो उद्देश आपला काय स्पष्ट करावं आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढचा कारभार करावा. आम्ही त्यांना पाठिंबाच देऊ, आम्ही त्याला विरोध करणार. पण एक लोकांचं काय आहे, त्याची इच्छा आहे व्यक्ती काय आम्हाला माहिती आहे ना, सरकारची काय, मुस्लिमबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे. जे मुस्लिम समाज एवढं हेट करतात ते आता सौगाते मोदीमधून किट वगैरे वाटपाचं काही ते सुरू आहे, विश्वास नाही वाटत तुम्हाला? बघा, 20 कोटी मुसलमान देशात आहेत आणि याच्यापैकी जवळपास 80% हे गरिबीत आहेत. 80% म्हणजे जर का धरले तर 16 कोटी मुसलमान हे गरिबीत आहेत. त्या 16 कोटीपैकी 32 लाख लोकांना, ते पण भाजपचे जे राष्ट्रीय मंचचे जे लोक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवकाचे, त्यांच्या घरामध्ये जर का सौगाती मोदी पोहोचवली तर त्यामुळे मोदीला मसिहा होत नाही. त्यासाठी हेतू सुस्वच्छ करून एक आपणच त्या समाजाचा एक हिस्सा आहोत असं समजून त्यांना आपलेसं करावं लागणार आहे. त्याला नुसतं आम्ही हे कायदा दिला तो कायदा दिला छडी घेऊन कोणी सख्खा बाप आपल्या मुलाला स्वतः कसं करू शकत नाही. सरकार तर वेगळा प्रश्न, हे 5-5 वर्षांनी येतात जातात, यांचा तर प्रश्न वेगळाच राहिला आलायदा. शर्यतमध्ये आर्थिक व्यवस्था आहे. मुस्लिम समाज रमजानमध्ये 2.5% जकात काढतो. मोदी किटचा जेवढा बजेट 500 कोटी, मुस्लिम समाज अख्ख्या भारतामध्ये 1 लाख कोटीच्या वर जकात काढतो आणि आपल्या मदरस्यांना गरिबांना ते वाटतं. म्हणजे जकातमध्ये पण जकात तुम्ही काढली स्वतःची, तुमचे नातेवाईक कोण आहेत गरीब त्यांना आधी वाटा. ते त्या शर्यतमध्ये ते ना भेटले की शेजारी पाजारी बघा, त्यांना तुम्ही वाटा, त्यानंतर तुम्हाला कोण देतो तिकडे द्या. स्पष्ट शर्यतनं सगळं लिहिलेलं. त्याप्रमाणे मुस्लिम समाज रमजानमध्ये वागतो. त्यामुळे मोदी किटची गरज नाहीये. फक्त सहानुभूतीपूर्वक मुस्लिम समाज विचार करावा एवढीच अपेक्षा मोदी सरकारकडनं आहे. बाई काय नको मुस्लिम सरकारकडनं, एवढं आमचं म्हणणं आहे. गोष्ट सांगायची होती, यांनी काश्मीरमध्ये 370 हटवतानाच्या वेळेस बकरीद आली होती, तर त्यांनी बकरीदला काश्मीरच्या मुसलमानांना बकरे दिले घरोघरी नेऊन. मग त्याच्यानंतर त्या बकऱ्यांचं काय झालं हे काय माहित नाही, बकरे त्यांनी घेतले का नाही घेतले हे माहित नाही. हिंसेला विरोध असणारी, माणसाला विरोध असणारे सरकार हे बकरे देत होतं मुसलमानांना घरोघरी. त्या बकऱ्यांचं जे झालं तेच मुस्लिम समाजाला हे किट देऊन नंतर अख्ख्या समाजाचं करायचं हे यांचा प्लॅन आहे, हेतू हातोच आहे. वक्फचं पण तुम्हाला तसंच वाटतं? 100% तेच करणार आहे, 100%. याच्यामध्ये एक महत्वाचं बोलायचं मला, पुण्यामध्ये माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा काही जागा दर्ग्यासाठी वक्फ केलेले, हे लोकांना माहित नाहीये. हे शासन दिशाभूल करतंय. कुठं केलेलं आहे? इतिहासात लिहिलेलं पुण्यामध्ये आहे, पुण्याच्या याच्यामध्ये, पुण्या किती हा. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस पुण्यामध्ये जुने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जुने 3.5 वर्षांपासूनचे दर्गे पुण्यामध्ये अस्तित्वात होते. त्याच्यापैकी छोटा दर्गा शेख सलाउद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह, बडा दर्गा शेख ख्वाजा इजामुद्दीन सय्यद काझी रहमतुल्लाह अलैह. त्याच्यानंतर इथं गारपीर दर्गा आहे, शमशुद्दीन मदनी, हजरत शमशुद्दीन मदनी रहमतुल्लाह अलैह. त्याचप्रमाणे शेख ख्वाजा सलाउद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह त्यांचा दर्गा आहे मंडईच्या सुभानशाह चौकामध्ये. तर हे दर्गे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अस्तित्वात होते. त्या दर्ग्यांची सेवा महाराजांनी केली. त्या दर्ग्यांना वेळोवेळी जे काही नवस किंवा दिवाबत्ती त्याची योजना महाराजांनी केली. या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी त्याप्रमाणे चालत आल्या आणि शिवाजी महाराजांच्या काळात चालल्या. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर, आता शिवाजी महाराजांच्या पूर्वी शाहू महाराजांचं इनाम होतं पुणे, तर शाहू महाराजांच्या काळात देखील त्याची व्यवस्था होत होती दिवाबत्तीची. त्यानंतर शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराजांनंतर जितके पेशव्यापर्यंत आली, पेशव्यांनी देखील ती दिवाबत्तीची सोय तशीच चालू ठेवली. इंग्रजांनी केली. इंग्रजांनंतर आता हे भारत सरकारने तसंच चालू ठेवलेलं आहे. आणि भारत सरकारमध्ये हे आज नवीन 2014ला जे स्वतंत्र झाले असं ज्यांना भास होतोय, हे भास झालेले वीर आहेत, ह्यांना हे नवीन कायदे पाहिजेत. तर वक्फचा जो कायदा आहे आपण बऱ्यापैकी बोललोय. नाही एकच. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा जो अधिकार काढले गेले, अधिकार कलेक्टरना दिले गेलेले, ते कथापि आम्हाला मान्य. आमचा वक्फ बोर्ड सक्षम आहे
वक्फ बोर्डचे लोक त्याला टॅकल करू शकतात. शासनाचा त्याच्यामुळे हस्तक्षेप नको. कारण आम्ही पाहिलेलं आहे, जिल्हा अधिकाऱ्याकडे जर राईट्स गेले, जर पॉवर गेले तर त्याची गैरवापर होऊ शकतो. हे ठामपणे बदलमध्ये त्यांनी दाखवलेले आहे. तर हे जे काही नवीन बदल आहेत, खरं तर सरकारचा दावा आहे की मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी ज्या वक्फच्या मालमत्ता आहेत त्या योग्य रीतीने उपयोगात याव्या यासाठी आम्ही हे करतो आहोत. ही लोक देखील मान्य करतायत की आत्ता वक्फची जी काही रचना आहे किंवा जे वक्फ बोर्ड आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे. अनेक गैरव्यवहार अनेक ठिकाणी झालेले आहेत, वर्षानुवर्ष आपण ते पाहत आहोत. मात्र प्रश्न आहे तो म्हणजे विश्वासाचा किंवा ज्या उद्देशाने हे होतंय त्याचा, आणि या उद्देशावरतीच या मुस्लिम समाजातील लोकांना संशय आहे. कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.